चाकण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचार सभेकडे पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी फिरवली पाठ। स्टार प्रचारक आणि जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांनी प्रचार सभेत लढवली खिंड। शिंदे गटातील तिसऱ्या फळीतील नेत्यांवर चाकणची सभा गाजवण्याची वेळ, नागरिकांमध्ये निरुत्साह। राजगुरुनगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची शुक्रवारी होणारी रॅली अचानक रद्द। आता शनिवारी होणार रॅली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ही सभा होण्याची शक्यता। पाईट रस्त्यावर गुरुवारी भरदिवसा गोळीबार करून मोकाट सुटलेल्या शुभम तांबे आणि त्याच्या साथीदारांच्या मुसक्या आवळण्यात 24 तासानंतरही पोलिसांना अपयश। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हे शाखा आणि खेड पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाची 2 पथकं अशा 3 टीम केतन कारले खून प्रकरणातील मुख्य आरोपी शुभम तांबे याच्या मागावर। मयत केतन कारले याची पत्नी कुमकुम यांच्या जबाबात विसंगती, पोलिसांचा कसून तपास सुरू। आदिवासी बहुल वाडी वस्ती सौर दिव्यांच्या माध्यमातून होणार प्रकाशमय। वाडी वस्तीवरील दिव्यांच्या उजेडामुळे बिबट्यापासूनही नागरिकांची सुरक्षितता वाढणार। कान्हेवाडी बुद्रुक गावाला 40 सौर दिवे बसवण्याच्या कामाचे भूमिपूजन। पाडळी काळेची वाडी गावच्या माजी सरपंच वैशाली बाबाजी काळे यांची प्रमुख उपस्थिती। युनायटेड वे बंगळुरू आणि नॉर्दर्न ट्रस्ट यांचा 12 लाख रुपयांचा CSR फंड। ग्रामस्थांकडून उपक्रमाचे स्वागत। यावेळी कान्हेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच उर्मिला दत्तारुके, युनायटेड वे बंगळुरू संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक सत्यपाल कांबळे, माजी सरपंच BD कोबल, रोटरी क्लब राजूनगरचे माजी अध्यक्ष दत्तारुके, ग्रामपंचायत अधिकारी कल्याणी राजगुरू, उपसरपंच सुभाष पारधी, ग्रामपंचायत सदस्या ताई कडाळे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष मंगेश कोबल आणि सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक संदीप देशमुख आदींची उपस्थिती। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता 1 डिसेंबरपर्यंत रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येणार। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती। प्रचार बंद झाल्याच्या वेळेपासून सभा, मोर्चे, ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही। तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात प्रसिद्धी, प्रसारण देखील बंद करावे। जिल्ह्यातील उमेदवारांनी आयोगाच्या निर्देशाचे पालन करावे। पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आवाहन। नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता 2 डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर। जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी सार्वजनिक सुट्टीची केली घोषणा। पुणे जिल्ह्यातील आळंदी, बारामती, भोर, चाकण, दौंड, फुरसुंगी, उरुळी देवाची, इंदापूर, जेजोरी, जुन्नर, लोणावळा, माळेगाव बुद्रुक, मनसर, राजगुरुनगर, सासवड, शिरूर, तळेगाव, दाभाडे आणि वडगाव या नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या मतदारसंघात सुट्टी असणार। केंद्र शासनाचे शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींना सार्वजनिक सुट्टी लागू राहील। येत्या 2 डिसेंबर रोजी पात्र मतदारांनी मतदान करावे, जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन। पुणे जिल्ह्यात नगर परिषद आणि नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी मतदान आणि मतमोजणी परिसरात 100 मीटर प्रतिबंधित क्षेत्र। जिल्हा दंडाधिकाऱ्यांचा आदेश जारी। जिल्ह्यात शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये केला आदेश जारी। या आदेशानुसार मतदान आणि मतमोजणीच्या ठिकाणापासून 100 मीटर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित। या क्षेत्रात मतदारांव्यतिरिक्त अन्य व्यक्तींना प्रवेश बंदी। मतदान केंद्रावर 2 डिसेंबर रोजी सकाळी 7:30 पासून मतदान पूर्ण होईपर्यंत, तर मतमोजणी केंद्रावर 3 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून मतमोजणी संपेपर्यंत निर्बंध लागू राहणार। या आदेशाचे उल्लंघन केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम व भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 223 अन्वये कारवाई।
थोर समाजसेवक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 135व्या पुण्यतिथी निमित्त राजगुरुनगर येथे पंचायत समितीच्या आवारात असलेल्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन। महात्मा फुले समाज विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष शांताराम घुमटकर, राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष किरण आहेर, राजगुरुनगर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, राजगुरुनगरचे माजी उपसरपंच मंगेश गुंडाळ, सुनील घुमटकर, कैलास मुसळे आणि वामन बाजारे यांनी महात्मा फुले यांच्या कार्याची दिली माहिती। यावेळी बाजार समितीचे माजी सभापती विनायक घुमटकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब गवते, वैभव घुमटकर, सुप्रिया घुमटकर, सविता घुमटकर, मीनाक्षी भांगे, निलेश गवते आणि सतीश चांबारे आदींची उपस्थिती। रासेगावच्या हद्दीत लॉजिस्टिक कंपनीजवळ मोठ्या जागेत धारदार लोखंडी कोयता बेकायदेशीरपणे बाळगणाऱ्यावर चाकण पोलिसांनी केली कारवाई। शहनवाज दोष महम्मद कुरेशी, वय वर्ष 42, राहणार खंडोबा माळ, चाकण, याला पोलिसांनी बजावली नोटीस। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शस्त्र बाळगण्यास मनाई असताना मनाई आदेशाचे उल्लंघन केलं म्हणून कारवाई। पिंपरी बुद्रुक गावातील ठाकूर शिवार पांदी ते ठाकूर गुळवे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण। माजी आमदार दिलीप मोहिते आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख यांच्या फंडातून पिंपरी बुद्रुक गावाला 20 लाख रुपयांचा निधी। माजी सरपंच विकास ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे गावाचा रस्ता झाला चकाचक। गावकऱ्यांनी व्यक्त केले समाधान।